बोलो केजे कैंसर ब्रिगेड, बोलो केजे कैंसर ब्रिगेड, बोलो केजे कैंसर ब्रिगेड, बोलो केजे कैंसर ब्रिगेड। सब जानते हैं कि पूरे हिंदुस्तान में हमारे लीडर राहुल गांधी ने आवाज़ उठाई है कि हर जगह वोट चोरी हो रही है। उसके हिसाब से पहला जो स्टेप उन्होंने लिया था, हमारे कर्नाटक से महादेवपुरा कॉन्स्टिट्यूंसी में जो बेंगलोर सेंट्रल में आता है, जहाँ पे 170 पर 5,000 80,000 बोगस वोट हैं, उसके बारे में इन्होंने आवाज़ उठाई। इलेक्शन कमीशन को कहा कि आप लोग वोट चोरी में शामिल हैं। पूरे हिंदुस्तान में अभी हर जगह अभियान चल रहा है। इससे पहले आप देखें कि महाराष्ट्र में जब समीक्षा थी तो पूरी जगह महाराष्ट्र में कांग्रेस और उसके जो कायद थे वो आगे चल रहे थे, लेकिन जब रिजल्ट आया तो आप जानते हैं कि कांग्रेस कहीं नहीं रही और हमारे जो भी गठबंधन था नहीं रहा। तो वहाँ पे क्लियर कट दिखता है कि बहुत से लाखों सा वोट कहीं ना शिफ्ट हो गया था, ये कॉन्स्टिट्यूंसी से ये कॉन्स्टिट्यूंसी में आ गया था, कोई बोगस हो गया था और हमारा वोट चोरी कर कर वो जीत रहे हैं। और इसका इलेक्शन कमीशन पूरी तरह से सपोर्ट कर रहा है बीजेपी। इस हिसाब से हम लोगों ने पूरे देश में इसकी मुहिम चला रहे हैं। अभी आज सर्वगनगर में जॉर्ज साहब की क़यादत में ये वोट चोरी का एक प्रोग्राम सिग्नेचर कैनवस पूरा कर रहे हैं। पूरे हिंदुस्तान में सिग्नेचर कैनवस होगा, पूरे हर जगह पूरे हर कॉन्स्टिट्यूंसी में 40 से 50,000 सिग्नेचर करवाएंगे और हम सबमिट करेंगे कि लोगों को पता चले कि आप अपना वोट महफूज रखें। आप खुद अपना वोट देख लें कि सही है या नहीं है, क्या चोरी हो गया है नहीं। यहाँ से क्या मैसेज देना चाहिए लोगों नहीं, लोगों को और खासकर हमारे वर्कर्स को और खासकर हमारे माइनॉरिटी लोगों को, माइनॉरिटी भाइयों को बहनों को मैं मैसेज देना चाहता हूँ कि आप लोग सिर्फ इलेक्शन के टाइम पे अपना वोटर कार्ड देखते हैं। इलेक्शन जब आता है तभी आप वोटर कार्ड निकाल के देखते हैं। अभी तो ऐप है, फोन में ऐप है, आप ऐप में अपना BTF नंबर जो भी ID नंबर डालेंगे आपको पता चलेगा आपको वोट है या नहीं है, कहीं बाहर चला गया, शिफ्ट हो गया। इलेक्शन से पहले आप लोगों को अपना वोट हिफाजत कर लेना चाहिए। ये ना हो कि आपके घर में कोई और 10 वोट ऐड हो गए, वो भी देखना चाहिए। अभी वोट चोरी का मतलब ये नहीं कि इन्होंने एक दुकान में भी 10 वोट ऐड कर दिए, कोई एक बेकरी में ऐड कर दिए, कोई छोटे घर में 80 वोट ऐड कर दिए। हम लोगों को जो हमारे जो सपोर्ट आगे जो रहते हैं उन लोगों का फर्ज बनता है हमारे घर में कितने वोट है उतने ही रहना चाहिए, पड़ोस के कितने वोट है उतने वोट नहीं करनी चाहिए। अगर आपको कोई भी इस ऊपर डाउट है तुरंत आप हमें राबता करें या इलेक्शन कमीशन को उसका कंप्लेंट। लेकिन हाल ही में दिल्ली सीएम का एक बयान आया था कि वो 17 साल से वोट चुका रहे हैं, जब हमारी बारी आ रही तो आवाज उठा रहे हैं। 17 साल से वोट चोरी कौन कर रहा है? 17 साल से वोट चोरी कौन कर रहा है? 17 साल से हम वोट चोरी कर रहे हैं। हम तो इलेक्शन जीत रहे थे बैलेट में। मोदी से हम चैलेंज करेंगे, आप निकाल दो EVM। अभी कर्नाटक गवर्नमेंट ने एक डिसीजन लिया है कि आगे जो इलेक्शन BBMP होगा या ZP होगा, हम EVM को निकाल के बैलेट में जा रहे हैं। आप बैलेट को लेकर आओ, बाद में आप बोलो वोट चोरी होता है नहीं होता है। अभी EVM आपके साथ है, इलेक्शन कमीशन आपके साथ है, इलेक्शन कमीशन जो कहता है वही हो रहा है। इलेक्शन कमीशन का जो सिलेक्शन है उसको भी आपने चोरी कर लिया। आप संविधान को बदल रहे हैं तो आप कह रहे हैं सर 70 साल में नहीं हुआ। चोरी करना बंद कीजिए मोदी जी, आप चोरी करना बंद कर दिए। तो अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू। आज जो के जॉर्ज साहब की कॉन्स्टिट्यूंसी में, सर्वगनगर कॉन्स्टिट्यूंसी में बहुत बड़ा प्रोग्राम वोट चोरी का हो रहा है, तो उसके प्रति क्या कर रहे हैं तो आदमियों को अवेयरनेस का प्रोग्राम जो कर रहे हैं। क्या है, हर एक कॉन्स्टिट्यूंसी में वोट चोरी यानी कि चोरी डकैती ये तमाम क्या है कि तो बीजेपी की एक पल्ले में है। उनकी फितरत हो गई है कि हर चीज़ में झूठ बोलना, चोरी करना, दगाबाजी देना, आदमियों को गलत से इन्फॉर्मेशन देना, ये तमाम। और मुसलमानों को, हिंदुओं को, दूसरे जनों को पूरा को भी गलाटे ये करना, हिंदू मुसलमान को बोलते हैं वो बोलते हुए सत्ता में आना, ये इनकी नफरत, इनकी फितरत हो गई है बीजेपी वालों की।
अभी हाल ही में हमारे लीडर हमारे राहुल गांधी जी ने बेंगलुरु को आए थे, तो वहाँ पर ये कॉन्स्टिट्यूंसी का एक मुद्दा उठाया, वो जो महदेवपुरा कॉन्स्टिट्यूंसी का। हमारे वाजिद भी बहुत अच्छे से बोले ये मुद्दे। इसमें ये कॉन्स्टिट्यूंसी में तकरीबन 80 से 1 लाख तक चोरी होकर है वोट्स। तो उसके प्रूफ के साथ दे रहे हैं, बता रहे हैं, इलेक्शन कमीशन को बता रहे हैं कि ऐसा ऐसा चोरी हो रही है बोल के। उसके बावजूद भी इलेक्शन कमीशन क्या है कि वो आंखी को पट्टी बन लेकर बैठी है। तो इसका मतलब खुला क्या मतलब है? जाहिर है कि वो भी शामिल है, वो भी बीजेपी में शामिल है। तो इसका फायदा किसको हो रहा है? ये पार्टी को हो रहा है। तो हमें इसके खिलाफ हम आवाज उठाना है। ये डॉक्टर BR अम्बेडकर एक बहुत अच्छी बात कर रहे हैं। तो कन्नड़ा में मैं आप बोलता हूँ आपको, ಮೊದಲು ನಾವು शिक्षितरागಬೇಕು, यानी कि हम एजुकेट होना पहले, ಆಮೇಲೆ ಸಂಘಟಿತರಾಗಬೇಕು। और इसके बाद क्या है तो हमें कलेक्टिवली होना, आवाज ताने ನಾವು संघर्ष ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಆಗಬೇಕು। डॉक्टर BR अम्बेडकर बोलकर ये बात को हमें गौर करना चाहिए। आज के दिन हमें आप सब हमें ये खोको क्या है उसके खिलाफ हमें आवाज उठाना चाहिए और इसको रोकना चाहिए। यही एक पैगाम है यहाँ से। हमारे एरिया में कर रही सुन रही एक प्लाजा, ये प्रोग्राम जो है नेशनल लेवल पे चलने को है। करीब ये 2 महीने पहले हमारे विपक्ष के लीडर श्री राहुल गांधी जी बेंगलुरु में आकर ये प्रोग्राम को चालने दिए। फर्स्ट इब्तिदा वहां से हुई और ये जो प्रोग्राम चल रहा है ये पूरे नेशनल लेवल पर होने को है। सो क्या भी छपको नहीं है, सबके सामने आ गए। बीजेपी गवर्नमेंट वोट चोरी कर को आको है। सो खासकर हमारे बेंगलुरु सेंट्रल के अंदर महादेवपुरा के अंदर चोरी नहीं होती तो आज हमारे मंसूर अली खान लोकसभा में रहते थे। धोखे से चोरी से आको ही। सो आप लोग देखते रहेंगे आलंदा के अंदर कल जब SIT वाले जाको रेड मारे, जले सब काना ले को जाको तालाब में फेंको ही। ये सब क्या है? ये किस्सा कैसा होगा अगर को बोले तो हमें हिम्मत से घर को कुकुल डालने को बैठ को ही एक उम्मीद के साथ अच्छा होता है। अगर को बोल को ये पीछे से खोद को ये पिछोर ये कर ले जाता ना, वैसा कर ले जा रही। अगर ऐसा नहीं रहता तो अब इन्होंने हमारे राहुल गांधी जी वजीर आजम हो रहे थे, इन्होंने पूरा चोरी से ये प्रोग्राम करने की वजह क्या अगर को बोले तो आदमी आपको मालूम होना इन्होंने क्या हिसाब से अगर को बोल को ऐसा नहीं इन्होंने पूरा देश बढ़ा डाले, ये कर डाले, वो उद्धार कर डाले, कुछ भी उद्धार कर को नहीं, चोरी कर को इन्होंने सब बच्चे को मालूम हो गए। मीडिया वाले को गोदी मीडिया को खरीद ले को खाली इन्होंने कर रही सो जाना टेपा कट करना, हमें ये करे वो करे अगर को बोल रही। सो आम आदमी की हालत क्या है? आम आदमी के बारे में दिखा रही जाए तो आज मुल्क की हालत है क्या, रियासत की हालत है। अगर हमारी रियासत में भी सिद्धरामैया साहब वजीर आला नहीं रहते थे और बहुत तकलीफ देख रहे थे हम ना यहाँ। क्या आने वाले दिनों में आज ये खाली एक सरगना नगर को हक है, इंशाल्लाह हमें वाड़ में घर को जाकर बोलते हैं कि वोट चोरी क्या होगा कर को बोल को। ये क्या भी छपको नहीं है और हमें क्या भी डर को नहीं बोल रही, सब अंशाएं के सामने है, सबूत के साथ उठाकर रख डाली। इलेक्शन कमीशन भी उनका साथ दे रहा है। हमारे एरिया के अंदर जाट साहब ये काम होने नहीं दे रही। हमारे एरिया के अंदर हर बूथ प्रेसिडेंट, हर एक लीडर, हमारा पार्टी वर्कर जाट को है, यहाँ चोरी होने नहीं दे रही। अगर ये हिसाब से जाट साहब की पॉलिसी पूरे रियासत में होगी कर को बोले तो इन्होंने जो प्लानिंग कर ले हुई चोरी कर को आगे बढ़ने का, ये सिलसिला रुक जाता इंशाल्लाह। हमें क्या चाह रही, ये सेक्युलर गवर्नमेंट आदमी चुन को आना, चोरी के रास्ते से नहीं आना। चोरी के रास्ते से आको मीडिया को पूरे ऐसे काम करते रहे तो क्या होता है? अब यहाँ जितने भी अड्डा जम को ही सब उनकी मर्जी से आखिर सो किसी भी पैसे देखो अगर कबल को जबरदस्ती निकली। खाली जाट साहब का एक मैसेज ये प्रोग्राम कर रहे आज अगर कबल को तुम्हें देख सकती है क्या हिसाब से आर्टिकल को हजारों की तादाद में जम गई। अगर ये पूरे तौर से करेगा को बोला तो सोचो कितने जमती कर को बोल को। सरोजना नगर के अंदर MLA इलेक्शन रद्द, MP इलेक्शन रद्द, हर इलेक्शन के अंदर दिन ब दिन कांग्रेस लीड लेने को जा रही है। क्यों जा रही है? यहाँ सब एकजुट होकर एक साथ पार्टी के वास्ते काम कर रही, पार्टी के वर्कर सब अलर्ट है, उसमें ये काम चलने को है। सर इंशाल्लाह आने वाले दिनों में इनका जो चोरी का काम चलने को है उसके ऊपर हमें फुल रोक लगाती। राहुल गांधी साहब के साथ हमें पूरी पार्टी पूरे नेशनल और पूरे इंडिया के कोने कोने में कंधे से कंधा मिला को खड़े को है। मीडिया वाले नहीं दिखा रही, गोदी मीडिया वाले तुम्हें YouTube चैनल के अंदर देखो, जिस जगह पर भी राहुल गांधी जाको ये प्रोग्राम कर रही पब्लिक
समुंदर के सरकारी, ये पब्लिक क्या भी पैसे दे को बुलानी सुन हवे, पैसे दे को बुलाने वाले दूसरे। हमारे लिए अपने जितने भी आ कोई एक कदमी को भी कौन तुम्हें एक रुपया दे को बुलाया को बोलो, कुछ भी नहीं। सब आ कोई इंशाल्लाह ये सिलसिला चलते रहता है जब तक सेंट्रल गवर्नमेंट जाती नहीं। हमें लोग खामोश बैठने वाले नहीं, हमें आराम से सोते नहीं। इंशाल्लाह इसी के साथ मैं अपनी बात को खत्म करता हूँ। ಇದು ಸರ್ವಜ್ಞ ನಗರ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಅಲ್ಲ, ಇಡೀ ಭಾರತ ದೇಶದಲ್ಲಿ ಮೊನ್ನೆ ನಡೆದಂತ ಲೋಕಸಭಾ ಚುನಾವಣೆಯಲ್ಲಿ ಅಖಿಲ ಭಾರತ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷ ಏನಿದೆ ಅದನ್ನು ಸೋಲಿಸಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿ ಬಿಜೆಪಿ ತಂತ್ರವನ್ನ ಮೊದಲೇ ಮಾಡಿಕೊಂಡಿತ್ತು. ಅವರು ಪ್ರಧಾನಿ ಆದಂಥ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಯಾವ ತಂತ್ರಗಳು ಮಾಡಬೇಕು ಅಂತೇಳಿ ಅವೆಲ್ಲ ತಂತ್ರಗಳನ್ನು ಬಿಜೆಪಿಯವರು ಮಾಡಿಕೊಂಡಿದ್ರು. ಅದರಲ್ಲಿ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಮಹದೇವಪುರ ಅಂತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಕಾನ್ಸ್ಟಿಟ್ಯೂನ್ಸಿಯಲ್ಲಿ ನಮಗೆ 8 ಕಾನ್ಸ್ಟಿಟ್ಯೂನ್ಸಿಗಳು ಬರ್ತವೆ. ಲೋಕಸಭಾ ಕ್ಷೇತ್ರದ ಅಭ್ಯರ್ಥಿ ಮುನ್ಸರ್ ಅಲಿ ಖಾನ್ ಅವರು ಅತಿ ಮತಗಳಿಂದ ಮುನ್ನಡೆಕೊಂಡು ಬರ್ತಾ ಇತ್ತು. ಅದೇ ರೀತಿ ಮಹದೇವಪುರ ಕಾನ್ಸ್ಟಿಟ್ಯೂನ್ಸಿಯಲ್ಲಿ 1 ಲಕ್ಷ ಚಿಲ್ಲರೆ ಅತ್ಯಚ್ಛವಾಗಿ ಮತ ಹೋದಂಥ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಅವರು ಒಂದು ಸಮೀಕ್ಷೆಯನ್ನು ಮಾಡಿ ಯಾಕೆ ನಾವು ಸೋತ್ವಿ ಅಂತಕ್ಕಂಥ ಸಮೀಕ್ಷೆಯನ್ನು ತೆಗೆದುಕೊಂಡಾಗ ಮಹದೇವಪುರ ಕಾನ್ಸ್ಟಿಟ್ಯೂನ್ಸಿಯಲ್ಲಿ ಬೇಕಾದಷ್ಟು ಅಕ್ರಮಗಳನ್ನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಆ ಅಕ್ರಮಗಳು ಇಡೀ ದೇಶದ ಉದ್ದಗಲಕ್ಕೂ ಈಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಬಿಜೆಪಿ ಸರ್ಕಾರ ಮಾಡಿದೆ. ಅಲ್ಲಿ ಅನೇಕ ಹೆಸರುಗಳನ್ನು ತೆಗೆದಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು, ಅನೇಕ ಹೆಸರುಗಳು ಯಾವ ರೀತಿ ತೆಗೆದಿದೆ ಅಂತಂದ್ರೆ ಬೇರೆ ರಾಜ್ಯಗಳಿಂದ ಬಂದಿರತಕ್ಕಂಥವ್ರನ್ನ ಹೆಸರು ಸೇರಿಸಿದೆ. ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಹೆಸರುಗಳನ್ನ ತೆಗೆಸಿ ಇವತ್ತು ಅವರು ಮೋಸ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ವೋಟ್ ಚೋರಿ ಅಂತಕ್ಕಂಥ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನ ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ ಅವರು ಮತ್ತೆ AICC ಅಧ್ಯಕ್ಷರಾದಂಥ ಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನ್ ಖರ್ಗೆ ಅವರು ಯಾಕೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು. ಈ ದೇಶದಲ್ಲಿ ಪ್ರಜಾಪ್ರಭುತ್ವ ಇದೆ. ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರು ಕೊಟ್ಟಿರ್ತಕ್ಕಂಥ ಪ್ರಜಾಪ್ರಭುತ್ವವನ್ನು ಕಿತ್ತು ಒಗಿಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿ ಇಂಥ ವೋಟ್ ಚೋರಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಸಂವಿಧಾನವನ್ನು ತಿದ್ದುಪಡಿ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರು ಏನು ಕೊಟ್ಟಿರ್ತಕ್ಕಂಥ ಸಂವಿಧಾನವನ್ನು ಧಿಕ್ಕರಿಸಿ ಇವತ್ತು ವೋಟ್ ಚೋರಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಇದು ಅವರಿಗೆ ಶೋಭೆ ತೋರ್ತಕ್ಕಂಥದ್ದಲ್ಲ. ಈ ಭಾರತ ದೇಶದಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಧರ್ಮ, ಎಲ್ಲ ಜಾತಿ, ಎಲ್ಲ ಭಾಷಿಕರು ಇರೋದ್ರಿಂದ ನಾವೇನು ಒಂದೇ ಧರ್ಮ, ಒಂದೇ ಜಾತಿ, ಒಂದೇ ಭಾಷೆ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದನ್ನ ನಾವು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷ ಹಮ್ಮಿಕೊಂಡಿದೆ. ಅವರು ಒಂದೇ ಧರ್ಮ ಮಾಡಬೇಕು ಅಂತೇಳಿ ವೋಟ್ ಚೋರಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳನ್ನು ಮಾಡಿ ಈ ದೇಶಕ್ಕೆ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರು ಕೊಟ್ಟಿರ್ತಕ್ಕಂಥ ಸಂವಿಧಾನವನ್ನು ವಿರೋಧ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಬಿಜೆಪಿ ಸರ್ಕಾರ ಮುಂದಲ್ಲ, ಇನ್ನು ಮುಂದೆ ಅವರು ಅಧಿಕಾರಕ್ಕೆ ಬರೋಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯವೇ ಇಲ್ಲ. ಇವತ್ತೇ ಅಧಿಕಾರಕ್ಕೆ ಬಂದಿಲ್ಲ. ಅವ್ರೇನು 20 ಓಟುಗಳು ಕಡಿಮೆ ಆಗಿದೆ, ಅದನ್ನ ಬೇರೆ ಪಕ್ಷದಿಂದ ತಗೊಂಡು ಇವತ್ತು ಅಧಿಕಾರ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಹಾಗಾಗಿ ಇಷ್ಟು ಮಾತನ್ನು ಹೇಳಿ ನನ್ನ ಮಾತನ್ನು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದ ನಡೆಯ ಇತಿಹಾಸ ನಮ್ಮ ಶ್ರೀಮತಿ ಇಂದಿರಾ ಗಾಂಧಿ ಅವರು, ನೆಹರು ಅವರು ಏನಿದ್ರು ಅವರು ನೋಡಿ ಎಂತೆಂಥ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳನ್ನು ಮಾಡ್ಕೊಂಬಂದ್ರು ಅಂದ್ರೆ ಉಳುವವನಿಗೆ ಭೂಮಿ ಕೊಟ್ಟರು. ಯಾವುದೇ ಧರ್ಮ, ಯಾವುದೇ ಭಾಷೆ ಅದರಲ್ಲಿ ನೋಡಲಿಲ್ಲ. ಅದೇ ರೀತಿ ಬ್ಯಾಂಕ್ಗಳನ್ನ ಯಾವ ರೀತಿ ನಮ್ಮ ಭಾರತ ದೇಶಕ್ಕೆ ಸೇರಿಸ್ತರು ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ನಿಮಗೆಲ್ಲ ಗೊತ್ತಿರ್ತಕ್ಕಂಥ ವಿಚಾರ. ಮೀಡಿಯಾದವ್ರಿಗೆ ನಾವೇನು ಹೇಳ್ಬೇಕಾಗಿಲ್ಲ. ಎಲ್ಲ ಧರ್ಮ, ಎಲ್ಲ ಭಾಷಿಕರು ಈ ಭಾರತ ದೇಶದಲ್ಲಿ ಇರಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿ ನೆಹರು ಆಗಲಿ, ನಮ್ಮ ಇಂದಿರಾ ಗಾಂಧಿ ಅವರಾಗಲಿ, ಮತ್ತೆ ರಾಜೀವ್ ಗಾಂಧಿ ಅವರಾಗಲಿ, ಇವರೆಲ್ಲ ಸತ್ವ ಸಿದ್ಧಾಂತನೂ ಅದೇ ರೀತಿನೇ. ಈಗ ಹಿಂದೆ ಈ ನಾರ್ತ್ ಪಾರ್ಲಿಮೆಂಟ್ ಕಾನ್ಸ್ಟಿಟ್ಯೂನ್ಸಿಯಲ್ಲಿ CK ಜಾಫರ್ ಶರೀಫ್ ಅವ್ರನ್ನ ನಾವೆಲ್ಲ ಮಂತ್ರಿಗಳು ಮಾಡಿದ್ದೇವೆ. ಅವರು ಒಂದು ರೈಲ್ವೆ ಅಚ್ಚುಮತ್ತು ಕಾರ್ಖಾನೆ ಅಂತಕ್ಕಂಥ ಒಂದು ರೈಲ್ವೆ ಯಲಹಂಕದಲ್ಲಿ ಮಾಡಿದ್ರು. ಅಂಥ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಯಾವುದಾದ್ರೂ ಆಗಿದೆ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದನ್ನ ನೀವು ಮೀಡಿಯಾದವರಾಗಲಿ ಮತ್ತೆ ನಾವು ವೋಟ್ ಕೊಡ್ತಕ್ಕಂಥ ಬಿಜೆಪಿಗೆ ವೋಟ್ ಕೊಡ್ತಕ್ಕಂಥ ಜನರು ಸಮೀಕ್ಷೆ ದೀರ್ಘವಾಗಿ ಆಲೋಚನೆ ಮಾಡಬೇಕು. ಇಂಥ ಯಾವುದೇ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮಾಡದೇ ಇದ್ದಂಥ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಯುವಕರಿಗೆ ಒಂದು ಉದ್ಯೋಗ ಇಲ್ಲ, ಯಾವುದೇ ಉದ್ಯೋಗ ಇಲ್ಲ. ನಮ್ಮ ಜಾಫರ್ ಶರೀಫ್ ಅವರು ಹಿಂದೆ ಕಾಲದಲ್ಲಿ ದಿಲ್ಲಿಯಿಂದ ಕರ್ನಾಟಕ ಗಂಟ ಯಾರು ಉದ್ಯೋಗ ಇಲ್ಲ ಅವ್ರಿಗೆ ಒಂದೊಂದು ಕ್ಯಾಂಟೀನ್ಗಳು ಹಾಕ್ಕೊಡೋದು, ಅಲ್ಲಿ ವ್ಯಾಪಾರ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥದ್ದು, ಇಂಥ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಮಾಡಿದ್ರು. ಇವತ್ತು KJ ಜಾರ್ಜ್ ಸಾಹೇಬರು ಈ ಕ್ಷೇತ್ರವನ್ನು ಅಭಿವೃದ್ಧಿ ಮಾಡಬೇಕು, ಬಡವರಿಗೆ ಮನೆಗಳು ಮಾಡಿಕೊಡ್ಬೇಕು, ಬಡವರಿಗೆ ಏನೇನು ಒಂದು ಸೌಕರ್ಯ ಮಾಡಬೇಕು, ಅವೆಲ್ಲ ದೀರ್ಘವಾಗಿ ಆಲೋಚನೆ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಶಕ್ತಿ ಬಿಜೆಪಿ ಅವ್ರಿಗಿಲ್ಲ. ಅವರು ಮೋಸ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಬರ್ತಾ ಇದ್ರೆ ಯಾವಾಗೂ ಕೂಡ ನಮ್ಮ ದೇಶದ ಬಡ ಜನರು ಕೂಡ ವಿದ್ಯಾವಂತರಾಗಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ. IPS ಅಧಿಕಾರಿಗಳಾಗಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ.
ಯಾವತ್ತೂ ಕೂಡ ಉದ್ಯೋಗ ಇಲ್ದೇನೆ ನಾವು ಹಿಂಗೆ ಕೊರಗಬೇಕಾಗ್ತದೆ ಅಂತಕ್ಕಂಥ ಮಾತನ್ನ ಮುಂದೆ ಕೂಡ ಬಿಜೆಪಿ ಬಂದ್ರೆ ನಮ್ಮ ದೇಶ ಭಾರಿ ಹೀನಾಯವಾಗಿ ಹೊಟ್ಟೆಗೆ ಊಟ ಇಲ್ದಂತ ಕಾಲನೂ ಬರ್ತದೆ ಅಂತಕ್ಕಂಥ ಮಾತನ್ನ ನಾನು ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಒಂದು ಉದಾಹರಣೆ, ಶ್ರೀಮತಿ ಇಂದಿರಾ ಗಾಂಧಿ ಅವರು ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ಆದಾಗ ಚಿನ್ನದ ಬೆಲೆ ಎಷ್ಟಿತ್ತು, ಇವತ್ತು ಚಿನ್ನದ ಬೆಲೆ ಎಷ್ಟಿದೆ? ಅವತ್ತು ಮಾರುತಿ ಕಾರ್ ಮಾಡಿಕೊಟ್ರು ನಮ್ಮ ರಾಜೀವ್ ಗಾಂಧಿ ಅವರು. ಅವತ್ತಿನ ಬೆಲೆ ಎಷ್ಟಿತ್ತು, ಇವತ್ತು ಮಾರುತಿ ಕಾರಿನ ಬೆಲೆ ಎಷ್ಟಿದೆ? ಇವೆಲ್ಲ ನಾವು ದೀರ್ಘವಾಗಿ ಆಲೋಚನೆ ಮಾಡಬೇಕು. ಸರ್ವಧರ್ಮ ನಮ್ಮ ಭಾರತ ದೇಶದಲ್ಲಿ ಇರಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿ ಅವತ್ತು ಹಿರಿಯರು ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಆ ಗುನಾದಿ ಆದ್ಮೇಲೆ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಹಾಕಿರ್ತಕ್ಕಂಥ ಗುನಾದಿ ಮೇಲೆ ನಾವು ಹೋದ್ರೆ ನಾವು ಎಲ್ಲವನ್ನೂ ಕೂಡ ಉಳಿಸ್ಕೊಂಬೋದು. ನಾವು ಒಂದೇ ಅಂತಕ್ಕಂಥ ಮಾತನ್ನು ಹೋದ್ರೆ ನಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಈ ದೇಶದ ಭದ್ರತೆ ಏನು ಸುಭದ್ರವಾಗಿ ಕಾಣಲ್ಲ ಅಂತಕ್ಕಂಥ ಮಾತನ್ನ ಹೇಳಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತೀನಿ. ಎಚ್ ಎ ಪುಲಿಕೇಶಿ, ಇಂಡೋರ್ ಬ್ಲಾಕ್ ಅಧ್ಯಕ್ಷರು.